आज आपण डाळ तांदूळ भिजत न घालता, पीठ न आंबवता, वेळेवर बॅटर तयार करून अगदी हॉटेल आणि रेस्टॉरंटला मिळतो ना, अगदी त्या चवीचा इडली वडा सांबार बनवतो आहे, तेही फक्त 15 ते 20 मिनिटामध्ये. यासाठी तुम्हाला तासनतास डाळ तांदूळ भिजत घालण्याचीही गरज नाही किंवा रात्रभर पीठ आंबवत बसण्याची सुद्धा गरज नाही. वेळेवर बॅटर तयार करून तुम्ही असा इडली वडा सांबार तयार करू शकता, ज्याची चव रेग्युलर जसा इडली वडा सांबार असतो ना, तशीच असणार आहे. सुरुवात करूया. तर यासाठी आपल्याला 1 कप तांदूळ घ्यायचा आहे. मी इथे राशनचा वापरलेला आहे, यामुळे इडली खूप छान बनते. नसेल तर रेग्युलरसुद्धा वापरू शकता. 1/4 कप उडदाचा सोलवा घेतलेला आहे, सोबतच मेथी दाणा घेतलेला आहे. डाळ आणि तांदूळ स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचे आहे. रेग्युलर पोहा करण्यासाठी जो पोहा आपण वापरतो तो अर्धा कप घेऊन पाण्यामध्ये भिजत घातलेला आहे. जेव्हापर्यंत आपण डाळ तांदूळ वाटून घेतो आहे तेव्हापर्यंत पोहा भिजत घालायचा. डाळ तांदूळ मिक्सरमध्ये घालून आपल्याला वाटायचे आहे. सोबतच आंबट असलेलं दही घालायचं, पाणी घालायचं आणि वाटून घ्यायचं. दही आंबट नसेल तर तुम्ही यामध्ये निंबू सत्व म्हणजे सायट्रिक ॲसिडसुद्धा घालू शकता. सोबतच परत पाणी घातलेलं आहे, कारण बॅटर खूप घट्ट झालेलं आहे. मिक्सरमध्ये फिरत नसेल तर थोडं पाणी अजून तुम्ही घालू शकता. आता जो पोहा आपण भिजत घातलेला होता छान फुलून गेलेला आहे, यातलं सर्व पाणी पिळून घ्यायचं आहे आणि हा सुद्धा आपण एकत्रित वाटून घेऊया. तर बघू शकता थोडे दाणे दाणे मला दिसते आहे. परत मी यामध्ये पाणी घालते आहे आणि परत एकदा पेस्ट होईपर्यंत मी हे वाटून घेणार आहे. तर बॅटर इथे तयार झालेलं आहे. हे एका पातेल्यामध्ये आपण काढून घेऊया. तर हे बॅटर तुम्ही असंच इन्स्टंट वापरू शकता किंवा जर तुमच्याकडे वेळ असेल तर 10 ते 15 मिनिटासाठी रेस्ट करायला सुद्धा बाजूला ठेवू शकता. मी रेस्ट करायला 10 मिनिट बाजूला ठेवते. तर इथे 10 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता बॅटर व्यवस्थित सेट झालेलं आहे. जर तुम्हाला हे बॅटर रेस्ट करत ठेवण्यासाठी अजिबात वेळ नसेल तर जेव्हा आपण बॅटर तयार केलं तेव्हा लगेच तुम्ही याच्या इडल्या तयार करू शकता. रेस्ट करत ठेवण्याची सुद्धा गरज नाही. तर यामध्ये पाणी घालून मी याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट केलेली आहे. यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि एकाच डायरेक्शननी 2 ते 3 मिनिटासाठी बॅटर आपल्याला फेटून घ्यायचं आहे. हे बॅटर आपण बाजूला ठेवूया. तेव्हापर्यंत मी इडली पॅन तयार करून घेते आहे. तर जेव्हा आपण इडलीमध्ये बेकिंग सोडा घालणार आहोत, लगेच आपल्याला इडली वाफवायला ठेवायची आहे. तर त्यासाठी सुरुवातीलाच आपल्याला हे इडली पॅन तयार करून घ्यायचं आहे. आता जे पात्र आहे त्याला आपल्याला तेल ब्रश करून घ्यायचं आहे आणि जे बॅटर आपण तयार करून घेतलेलं होतं हे इन्स्टंट आपण तयार करतो आहे, त्यासाठी बेकिंग सोडा घालायचा आहे. तर 1/4 टीस्पून एवढा मी बेकिंग सोडा घातलेला आहे आणि 2 ते 3 मिनिटासाठी बॅटर फुलेपर्यंत आपल्याला फेटून घ्यायचं आहे. बघू शकता छान फुलून गेलेलं आहे. तर दही कमी आंबट असल्यामुळे मी इथे सायट्रिक ॲसिड म्हणजे निंबू सत्वसुद्धा घातलेलं आहे. त्यामुळे इडलीला छान आंबूसपणा येतो आणि जशी आपण आंबवून इडली बनवतो ना, अगदी तशाच चवीची ही इडली लागते. आता लगेच आपल्याला इडली पात्रामध्ये बॅटर घालायचं आहे आणि इडली बॅटर पात्रामध्ये घालण्याच्या आधी पॅनमधलं पाणी उकळी आलं आहे की नाही हे चेक करून घ्यायचं आहे. म्हणजे जशी आपण इडली बॅटर पात्रामध्ये घालू तसं लगेच आपल्याला वाफवायला ठेवायचं आहे. यामुळे रिझल्ट खूप छान मिळतात. म्हणजे इडली छान फुलून जाते, मऊसूत बनते, जाळीदार बनते. झाकण ठेवून 5 मिनिट हाय फ्लेमवर वाफवायचं आहे आणि नंतर 15 मिनिटासाठी मध्यम आचेवर वाफवायची आहे. वडा बनवण्यासाठी मी इथे उडदाचा सोलवा म्हणजे बिना सालीची जी उडदाची डाळ असते ती भिजत घातलेली होती. जेव्हा मी इडलीचं बॅटर तयार करत होते तेव्हाच ही डाळ भिजत घातलेली होती. तो भाग माझ्याकडून स्किप झालेला आहे. पण ही डाळ मी फक्त 5 ते 7 मिनिटासाठीच भिजत घातलेली असेल. जेव्हापर्यंत इडली बॅटर तयार करत होते तेव्हाच ही भिजत घातलेली होती. तुमच्याकडे जर अजिबात वेळ नसेल तर तुम्ही डाळ भिजत न घालता वेळेवर डाळ धुवायची आणि वाटून घ्यायची. यामध्ये मिरची आणि आलं घातलेलं आहे आणि छान पेस्ट होईपर्यंत याला वाटायचं आहे. तर आता हा उडदाचा सोलवा असल्यामुळे चिकट आहे. यामध्ये थोडं पाणी घातलं तरीही चालेल, पण याची कन्सिस्टन्सी खूप पातळ करू नका, नाहीतर तुम्हाला वडे बनवत असताना खूप त्रास होईल. तर बघू शकता छान पेस्ट होईपर्यंत ही डाळ मी वाटून घेतलेली आहे. आता एका बाउलमध्ये मी वेगळं काढून घेते आहे. आता फक्त 1 मिनिटासाठी हे बॅटर जोऱ्याजोऱ्यात फेटून घ्यायचं आहे. बॅटरमध्ये हवा भरल्यामुळे वडे आतमध्ये जाळीदार होतात आणि तळत असताना मस्त फुलून जातात. चवीनुसार मीठ घालायचं आहे, एकदा मिसळून घ्यायचं आणि हे बॅटर आपण बाजूला ठेवूया. वडे हे गरम गरमच छान लागतात, त्यामुळे जेव्हा आपण इडली वडा सांबार सर्व करू तेव्हाच आपण गरम गरम वडे तळून घेणार आहोत आणि सर्व करणार आहोत. इडलीसुद्धा वाफवून तयार झालेली आहे. हात लावून बघायचा, इडली जर हाताला चिकटत नसेल तर समजायचं आपली इडली तयार झालेली आहे. तर सुरुवातीला 5 मिनिट मी हाय फ्लेमवर आणि 10 मिनिट मीडियम फ्लेमवर इडली वाफवून घेतलेली होती. तर मी तुम्हाला एक इडली डिमोल्ड करून दाखवते आहे, बघू शकता.
अगदी जाडीदार झालेली आहे, मऊसूत झालेली आहे आणि खरोखर या इडलीची चव आपण जसं नेहमी पीठ आंबवून इडली बनवतो ना तशीच लागते. बनवणीसुद्धा खूप सोपी आहे. यासाठी तासनतास तुम्हाला डाळ आणि तांदूळ भिजत घालण्याची किंवा रात्रभर पीठ आंबवत बसण्याची गरज नाही. वेळेवर जर तुम्हाला इडली बनवायची असेल तर या पद्धतीने एकदा बनवून बघा. जेव्हापर्यंत तुम्ही समोरच्याला सांगणार नाही तेव्हापर्यंत त्याला कळणारसुद्धा नाही की ही इडली तुम्ही इन्स्टंट बनवलेली आहे, पीठ न आंबवता. कारण याची चव बिलकुल जशी आपण रेग्युलर इडली बनवतो ना तशीच आहे. एकदा नक्की करून बघा. तर ही इडली मी तुम्हाला दाखवते आहे. बघू शकता मस्त जाळी पडलेली आहे, फुलून गेलेली आहे आणि मऊसूतसुद्धा झालेली आहे. नक्की ट्राय करून बघा. आता या इडलीसोबत आपण सांबारसुद्धा तयार करून घेऊया. यासाठी अर्धी वाटी तूर डाळ घेतलेली आहे. यामध्ये पाणी घालायचं. स्वच्छ 2 ते 3 पाण्याने ही डाळ आपण धुवून घेऊया. तर डाळ इथे धुवून झालेली आहे. हा सांबारसुद्धा आपण इन्स्टंट तयार करतो आहे. तर डाळ धुवून झाल्यानंतर यामध्ये मी पाणी घालते आहे आणि डाळ आणि पाणी ही दोन्ही आपण आता लगेच कुकरमध्ये घालून घेऊया. तर यासाठी मी डाळ भिजत घातलेली नाही आहे. जसं आपण रेग्युलर सांबार बनवतो त्यासाठी अर्धा तास डाळ भिजत घालावी लागते, पण इथे डाळ भिजत न घालता मी इन्स्टंट सांबार तयार करते आहे. 2 चिरलेले टमाटर, 1 चिरलेला कांदा घातलेला आहे आणि सोबतच थोडी मी चिंच घालते आहे. चिंच घातल्यामुळे सांबारला चव खूप छान येते. तर हा रेग्युलर साऊथ इंडियन सांबार नाही आहे, पण याची चव अगदी आपण जसं हॉटेलमध्ये खातो ना तशा सांबारसारखी असणार आहे. आता इथे मी सुकं खोबरं किसून घेते आहे. तुमच्याकडे जर ओलं खोबरं असेल तर तेही तुम्ही वापरू शकता. सोबतच 2 हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता. कढीपत्ता घातल्यामुळे सांबारला चव खूप छान येते. अगदी हॉटेलमध्ये आपण जसा खातो ना तशीच चव येते. तर कढीपत्ता आपण थोडा जास्त प्रमाणात वापरतो आहे. तर तुम्हाला जर या इडली वडा सांबारची चव अजून वाढवायची असेल तर साऊथ इंडियन स्टाईल जी ओल्या नारळाची चटणी बनवल्या जाते तीसुद्धा तुम्ही यासोबत बनवू शकता. जर तुम्हाला चटणी कशी बनवायची बघायचं असेल तर मला कमेंट करा. चटणीचा व्हिडिओसुद्धा मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेल. इथे मी शेवग्याच्या शेंगा सोलून घेतलेल्या आहे. तुमच्याकडे असतील तर नक्की वापरा. लसूण आणि आलंसुद्धा घेतलेलं आहे. तर 10 ते 12 लसूण पाकळ्या सोलून घेतलेल्या आहे आणि 1 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे. आता इन्स्टंट सांबार बनवण्यासाठी एक घरगुती सांबार मसाला आपण तयार करतो आहे. यासाठी 1 मोठा चमचा मी अख्खा धना घेतलेला आहे, म्हणजे 1 टेबलस्पून धना घेतलेला आहे. 1 टीस्पून जिरा घेतलेला आहे. 1 टेबलस्पून उडदाचा सोलवा, 1 टेबलस्पून चना डाळ घेतलेली आहे. कढीपत्ता घालायचा आहे, 1 सुकी लाल मिरची आणि जो सुकं खोबरं आपण किसून घेतलेलं आहे हे अर्धी वाटी असेल ते घेतलेलं आहे. आता हे सर्व जिन्नस आपल्याला मंद आचेवर मस्त खमंग सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. मार्केटचा सांबार मसाला वापरून तुम्ही याआधी बरेचदा सांबार बनवलेला असेल. एकदा हा मसाला वाटून यामध्ये सांबार बनवून बघा. मार्केटच्या मसाल्यामध्ये सांबार तुम्ही कधीच बनवणार नाही, एवढा चविष्ट आणि खमंग लागतो. डाळसुद्धा शिजून झालेली आहे. मसाले इथे भाजून झाल्यानंतर थोडे मी गार करून घेतलेले होते. खूप गरम असताना वाटायचे नाही, अगदी थोडे गार होऊ द्यायचे आणि नंतर याला छान आपल्याला पावडर होईपर्यंत वाटून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता मी पावडर तयार करून घेतलेली आहे. मस्त फाईन पेस्ट होईपर्यंत याला वाटायचं आहे, म्हणजे पावडर होईपर्यंत, पेस्ट नाही पावडर होईपर्यंत वाटायचं आहे. आता इथे डाळसुद्धा छान शिजून गेलेली आहे. एकदा याला मी रवीने घोटून घेते आहे आणि यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे, म्हणजे याला पातळ करून घ्यायचं आहे. हॉटेल रेस्टॉरंटमध्ये सांबार जो सर्व केला जातो तो पातळ असतो आणि तसंही इडली वडा सांबारसोबत जो सांबार असतो तो पातळच असायला हवा. आता आपल्याला सांबार बनवायची तयारी करायची आहे. त्यासाठी 2 ते 3 चमचे तेल गरम करायचं. तेल नीट गरम झालं की यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची आहे. अर्धा चमचा जिरे घालायचं. जिरे आणि मोहरी छान तडतडू द्यायची. यामध्ये 2 ते 3 चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि 1 चिरलेला कांदा परतून घेतलेला आहे. लसूण आणि आलं मी ठेचून घेतलेलं होतं ते सुद्धा घातलेलं आहे. एकदा नीट परतून घ्यायचं. छान सुगंध यायला लागला की यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे. कढीपत्तासुद्धा 1 ते 2 मिनटासाठी परतून घ्यायचा. आता यामध्ये लाल तिखट घालते आहे 1 चमचा, अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि मसालेसुद्धा मंद आचेवर परतून घ्यायचे. आता जो सांबार मसाला आपण वाटून घेतलेला होता तो सुद्धा तेलामध्येच घालायचा आणि एकदा व्यवस्थित परतून घ्यायचा. तेलामध्ये अगदी मंद आचेवर परतायचं आहे आणि खूप जास्त परतायचं नाही, कारण ऑलरेडी आपण सर्व भाजून घेतलेलं होतं. सोबतच मी शेवग्याच्या शेंगा घातलेल्या आहे. मसाला जळू नये म्हणून अगदी थोडं पाणी घालायचं आणि सर्व एकदा व्यवस्थित मिसळून घ्यायचं. आता जी डाळ आपण शिजवून घेतलेली होती ही सर्व डाळ यामध्ये घालायची आहे आणि सर्व एकदा व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे. सोबतच मी पाणीही घालते आहे. आपण सांबार मसाला जो तयार केलेला होता त्यामध्ये चना डाळ आणि उडदाचा सोलवा घातलेला होता, त्यामुळे सांबारला दाटसरपणा येतो, म्हणून यामध्ये आपल्याला पाणी थोडं जास्त घालावं लागेल. आता यामध्ये मी गूळ घालते आहे.
तर तुम्हाला जेवढा गोड किंवा आंबट हवा आहे त्यानुसार तुम्ही इथे गोडाचं आणि आंबटचं प्रमाण कमी जास्त करून घ्यायचं आहे. तर इथे मी चिंचसुद्धा घातलेली होती आणि टमाटरसुद्धा घातलेले होते. जर तुम्हाला यामध्ये आंबटपणा अजून हवा असेल तर चिंचाचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता. चिंच आणि गुळाची चटणीसुद्धा घालता येईल. सोबतच चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आपण झाकण ठेवून याला छान उकळून घेऊया. म्हणजे जेव्हापर्यंत आपण वडे तळून घेतो आहे तेव्हापर्यंत हा सांबार आपण शिजवून घ्यायचा आहे. तर याला एक उकळी आली की झाकण ठेवायचं आणि मंद आचेवर याला वडे तळेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे यामध्ये ज्या शेवग्याच्या शेंगा आपण घातलेल्या आहे ना त्या व्यवस्थित शिजल्या जातील. आता आपण वडे तळण्यासाठी इथे कढईमध्ये तेल घालून घेऊया. तेल आपल्याला मध्यम आचेवर गरम करून घ्यायचं आहे. तर आता हे बॅटर जे आपण बाजूला ठेवलेलं होतं एकदा फेटून घेतलेलं आहे. यामध्ये मी 1 टेबलस्पून सोडा घातलेला आहे, बेकिंग सोडा, आणि सोबतच पाणी घातलेलं आहे आणि एकदा व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. तर बॅटर अगदी कमी आहे त्यामुळे याचे वडे लवकरच तयार होतील. म्हणून तुम्ही इथे बेकिंग सोडा न वापरता इनोसुद्धा वापरू शकता, कारण हे बॅटर आपल्याला फार तर 5 मिनिटच वापरायचं आहे. पण जर तुम्ही कुठलंही बॅटर तयार करत असेल ज्यामध्ये तुम्हाला इनोचा किंवा बेकिंग सोड्याचा वापर करण्याची गरज पडत असेल, जर बॅटरची क्वांटिटी खूप जास्त आहे आणि तुम्हाला जर वडे बनवत असताना किंवा इडली बनवत असताना बॅटर जास्त प्रमाण असल्यामुळे जास्त वेळ लागणार असेल तर त्यामध्ये बेकिंग सोड्याचाच वापर करा, इनोचा वापर करू नका. कारण इनोचा इफेक्ट फक्त 2 ते 3 मिनिटासाठी राहतो आणि बेकिंग सोड्याचा जो इफेक्ट असतो तो 1 तासापर्यंत चालतो. त्यामुळे जेव्हापर्यंत तुम्ही वडे तळता आहात किंवा इडलीचं बॅटर जर भरपूर प्रमाण असेल आणि त्या इडली बनवेपर्यंत तुम्हाला 1 तास लागत असेल तर इडल्या छान फुलतात. पण इनो घालून जर तुम्ही बॅटर तयार केलेलं असेल तर सुरुवातीच्या इडल्या छान फुलतात, पण ज्या नंतरच्या इडल्या तुम्ही बनवाल त्या इडल्या खालीच बसून जातात, अजिबात फुलत नाही किंवा त्याला जाडीसुद्धा पडत नाही. त्यामुळे ही टिप खूप महत्त्वाची आहे. तर इथे बघू शकता वडे मी तळून घेतलेले आहे आणि हे बॅटर जे आहे चिकट असल्यामुळे पाण्याचा हात लावून वडे बनवायचे आणि मध्यम आचेवर तळायचे आहे. गॅसची फ्लेम सुरुवातीला हाय ठेवायची. रंग पकडायला लागला की मीडियम फ्लेमवर किंवा लो फ्लेमवर छान कुरकुरीत होईपर्यंत आणि तांबूस रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहे. तर वडा सांबारची रेसिपी मी याआधीसुद्धा शेअर केलेली होती. त्यामध्ये तुम्हाला डिटेल व्हिडिओ मी दाखवलेला होता की वडा कसा बनवायचा आहे. तो व्हिडिओसुद्धा नक्की बघा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर गरमागरम वडे इथे तळून तयार झालेले आहे. तर इडली वडा सांबार बनवत असताना वडे सर्वात शेवटी तळायचे आहे, कारण वडा हा गरमागरमच छान लागतो. तर जेव्हापर्यंत वडा तयार होत होता तेव्हापर्यंत आपला सांबारसुद्धा तयार झालेला आहे. वरून चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. तर बघितलं तुम्ही, डाळ आणि तांदूळ भिजत न घालता वेळेवर बॅटर तयार करून अगदी जशी आंबवलेली रेग्युलर इडली आपण बनवतो ना तशीच इडली तयार करता येते आणि ही इडली मऊसूदसुद्धा बनते, जाळीदारसुद्धा बनते आणि खाणाऱ्याला ओळखायलासुद्धा येणार नाही की ही आपण इन्स्टंट बनवलेली आहे न आंबवता. सोबतच जो वडा आपण बनवलेला आहे त्यासाठी सुद्धा आपल्याला डाळ भिजत घालण्याची गरज नाही, वेळेवर सुद्धा तुम्ही वडा बनवू शकता आणि याची चव अगदी हॉटेल आणि रेस्टॉरंटच्या वडा सांबारसारखीच येते. आणि जो खमंग मसाला घालून आपण सांबार बनवलेला आहे ना तो सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला खूप आवडणार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. जर आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. तसेच काही दिवसापूर्वी मी इन्स्टंट मसाला पेपर डोस्याची रेसिपीसुद्धा शेअर केलेली होती, ज्यासाठी तुम्हाला डाळ तांदूळ भिजत घालण्याची किंवा पीठ आंबवण्याची गरज नाही. वेळेवर बॅटर तयार करून अगदी हॉटेल रेस्टॉरंटसारखा पेपरसारखा पातळ क्रिस्पी कुरकुरीत डोसा तुम्ही वेळेवर तयार करू शकता. तर ती रेसिपीसुद्धा नक्की बघा, लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट नक्की करा आणि अशाच रेसिपी पुढे बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूया, तोपर्यंत धन्यवाद.